शिट्टी वाजवून अर्थातच आतापर्यंतची केलेली जी कामगिरी आहे ती कशी उत्तुंग आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। हीच ती शिट्टी होती ज्या शिट्टीकडे बघून तामिळनाडूतल्या नागरिकांनी मतदान केलेलं होतं। उमेदवार कोण आहे हे पाहण्याआधी ती विसल आहे ना शिट्टी आहे ना इतकंच पाहिलं होतं। त्यामुळे विजयचा हा एक प्रकारचा विजयाचा वारू अशा पद्धतीने उधळलेला आहे। अभूतपूर्व अशा स्वरूपाचं यश विजयने मिळवलं आणि त्यामुळेच कुटुंबीय तो आनंद साजरा करताय। निश्चितच प्रज्ञा आनंद आपण यांच्या चेहऱ्यावर ओसंडून पाहताना दिसतोय, कारण तब्बल 59 वर्षानंतर कुठल्या तरी नवीन पक्षाची सत्ता आलेली आहे। 1967 नंतर पहिल्यांदाच हा तिसरा नौखा पक्ष सत्तेत आलेला आहे। याआधी द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची सत्ता यायची, पण आता मात्र हा पक्ष इथे सत्ता स्थापन करताना दिसतोय। अगदी आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची विजयाची जी रणनीती होती ती खूप महत्त्वाची होती। तरुणांना अपील करणारी अशा स्वरूपाची त्यांची रणनीती होती। माझे केवळ चित्रपट बघणारे माझे प्रेक्षक नाही तर तेच प्रेक्षक आता येत्या काळामध्ये माझे उमेदवार असतील, प्रतिनिधित्व करतील असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि तेच त्यांनी करून दाखवलं। त्यामुळे सिनेविश्वातला हा झगमगता तारा, तामिळनाडूच्या युवा वर्गाच्या गळ्यातला ताईत असलेला अभिनेता इथे आपला पक्ष स्थापन करताना दिसतोय। अगदी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेला हा पक्ष विजयी दिशेनं वाटचाल करतोय। अगदी आणि तामिळनाडूचा हा अभिनेता अशा पद्धतीनं विजय संपादित करेल आणि अगदी सत्ता स्थापनेपर्यंतचा विजय तो प्रस्थापित करेल अशी कोणालाही सुतराम शक्यता नव्हती, मात्र हे शक्य करून दाखवलेलं आहे। आणि त्यासाठी त्यांनी ज्या काही क्लुप्त्या वापरल्या, ज्या काही महत्त्वाचे मुद्दे वापरले ते खूपच पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। कारण गेल्या आत्ताच तो आला उदयास 2 वर्षापूर्वी पक्ष स्थापन केला असं नाही तर जवळपास 10 वर्षांपासून त्याची मेहनत सुरू आहे। कड्या मेहनतीचंच हे फळ आहे असं म्हणायला हवं, कारण आपल्या फॅन क्लबच्या माध्यमातून तो वेळोवेळी एक प्रकारे तिथल्या जनतेला, गरजू लोकांना मदत करत होता आणि खऱ्या अर्थानं तामिळनाडूच्या जनतेला सुद्धा आता बदल हवा होता आणि तोच बदल या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एक हाती एक प्रकारे सत्ता जाईल अशाच पद्धतीनं अभूतपूर्व असं हे मतदान झालेलं आहे टीव्ही केला आणि अर्थातच विजय याच्या चेहऱ्याला। निश्चितच देशाला प्रश्न पडला होता की या द्रविडी राजकारणात नेमका कोणाचा बोलबाला होणार प्रज्ञा, मात्र यंदा TVK या नव्या पक्षामुळे ही सगळी राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे। हा जल्लोष आपण पाहतोय, हा विजयाचा जल्लोष आहे। घरचे जे आहेत ते आनंद साजरा करतायत, त्याच्या खास गाड्यावरच्या स्टेप्स ज्या आहेत त्या मागे लावलेल्या आहेत आणि समोर या घरच्या सगळ्या त्याची पत्नी आहे ज्यामध्ये उपस्थित, तसंच बहिणी, लहानच्या मुली असे सगळे जण कुटुंब एकत्रित आहेत। त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू झाल्याचं मानलं जात आहे। अधिक माहिती घेऊयात विजयच्या घराबाहेर। घरात हा जल्लोष पाहतोच आहोत, घराबाहेर नेमकं काय चाललंय तेही जाणून घेऊयात। तन्मय टिल्लू आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तन्मय, काय सध्या तिथलं चित्र? प्रचंड जल्लोष, आनंद? अगदी खरं आहे, प्रचंड जल्लोष विजयच्या घरात सुरू असला तरी बाहेर छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण विजय हा सुपरस्टार आहे। त्यामुळे दाक्षिणात्य लोकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलेलं आहे आणि त्यात तो आता निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीत पुढे सरकतोय त्या पद्धतीत इथे प्रचंड मोठ्या संख्येनं लोक येण्याची, त्याचे फॅन्स येण्याची शक्यता आहे। त्यामुळे 3 सुरक्षेची कडी ठेवण्यात आलेली आहेत आणि ती पार केल्यानंतर त्याच्या घराजवळ येता येतं। आपण माध्यम आहोत म्हणून आपण इथपर्यंत तरी येऊ शकलो, मात्र आता बाहेरच्यांना कोणालाही सोडलं जात नाहीये आणि इथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माझ्या मागे देखील तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीत पोलिसांनी छावणी स्वरूप या सगळ्या परिसराला दिलेलं आहे। चेन्नईमध्ये आत्ता आपण आहोत, चेन्नईच्या त्याच्या पेन्युअरमधल्या मतदारसंघात आत्ता आपण आहोत आणि तिथेच त्याचं घर आहे आणि प्रचंड जल्लोष आता सगळीकडे सुरू झालेला पाहायला मिळतोय। शिट्टी खणखणीत वाजली असं म्हणायला हरकत नाही आणि विजयनं करून दाखवलंय, त्याचा करिश्मा त्यांनी करून दाखवलेला आहे। या DMK AIDMKच्या मातब्बर मुरलेल्या राजकारणात इतकी वर्ष जवळून सगळं राजकारण बघणाऱ्या मुरब्बी नेत्यांमध्ये राहून एक सुपरस्टार असलेला विजय स्वतः एकट्याच्या जीवावरती हे सगळं उभारतो आणि आज त्याचा विजय होतोय। साहजिक आहे, तामिळ जनता देखील खुश आहे आणि त्यांनी ज्याला वोट केलेलं होतं तोच नेता इथं निवडून आलेला पाहायला मिळतो, त्यामुळे ते देखील समाधानी आहेत। मात्र आता विजयाकडनं अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत। आता
बॉल हा विजयच्या कोर्टात आहे. आता विजय यापुढे कशा पद्धतीत हा विश्वास टिकवतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. येत्या काळामध्ये अनेक चॅलेंजेस त्याच्यासमोर असतील, मात्र तो ती कशी त्यावर मात करतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या तरी हा विजय जल्लोषात बदलताना पाहायला मिळतोय. अगदी सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये तन्मय की शहरी भागातनं मिळालेली मतं ही तेवढीच महत्त्वाची आहेत, पण आतापर्यंत त्यांनी घेतलेले निर्णय हे अकस्मातले निर्णय, म्हणजे अगदी कौटुंबिक जीवनात सुद्धा त्यांनी बघितलं तर घेतलेला निर्णय हा सुद्धा अनेकांच्या भुवया उंचवणारा, आणि आता घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मिळवलेला विजय हा तर आणखीनच भुवया उंचवणार आहे. त्याबद्दल तिथली ग्राउंड रियालिटी काय आहे, तिथल्या स्थानिकांचं नेमकं काय मत आहे? खरं आहे. आणि म्हणजे जर आपण बघितलं ना तर विजयला प्रचंड विरोध होताना पाहायला मिळाला. त्याच्या एकीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ उठलेलं पाहायला मिळालं, दुसरीकडे त्याचे पिक्चर देखील बॅन करण्यात आले होते, त्याला अपोज करण्यात आलेला पाहायला मिळाला होता. आणि म्हणूनच कदाचित असं म्हणायला हरकत नाही की कुठे ना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर विजयला मिळत गेला आणि त्याचा परिणाम, त्याचा परिपाक हे आजचे रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या पिक्चरला बॅन करण्यात आलं होतं आणि तिथेच बहुतेक DMKची चूक झाली. DMK त्याला अपोज करत गेले आणि त्याला टार्गेट करत गेले, त्याच्या पर्सनल इश्यूवरती बोललं गेलं, त्याच्या फॅमिली इश्यूजवरती बोललं गेलं आणि त्यातनंच कुठे ना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर गेन झाला विजयबद्दल लोकांच्या मनामध्ये, आणि त्याचा हा सगळा परिपाक आज रिझल्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यानं आतापर्यंत घेतलेली मेहनत कुठेतरी फळाला येते. मात्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की शहरी भागात, शहरी भागामध्ये त्याला त्याच्याबद्दलचं असणारं प्रेम किंवा त्याच्याबद्दलचा ओढा हा जास्त दिसलाय. म्हणजे तरुणाई ही जास्त त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. हे त्यामागचं कारण आहे का? कसे उमेदवार त्यानं उभे केले की ज्याच्यामुळे लोक त्याच्या पाठीशी गेले? अगदी शहरी भागात जसा त्याला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय ना, तसाच तो रूरल भागात म्हणजे गावात देखील आहे हे नाकारून चालणार नाही. खरं तर हेच प्रेडिक्शन सगळ्यांचं होतं की शहरी भागातनं अर्बन वोट्स त्याला मिळतील, तरुणाई त्याच्या मागे आहे, यूथ जेनझी त्याच्या मागे आहे, हेच प्रेडिक्शन सगळ्यांनी केलं होतं. पण आत्ता जे ट्रेंड्स आपण बघतोय ना, जे कल हाती आलेत आपल्या, आणि ज्या पद्धतीत विजय लीड करतोय सगळ्याच सीट्सवरती, त्याचे जे काही उमेदवार लीड करतायत त्यातनं हेच पाहायला मिळतंय की त्याला केवळ चेन्नई आणि आसपासच्या परिसरातनं नाही, मोस्टली चेन्नईमधनं त्यांनी चांगलीच मुसंडी मारलेली आहे. चेन्नईमधल्या ऑलमोस्ट सगळ्या सीट्सवरती TVKचे उमेदवारच निवडून आलेले पाहायला मिळत आहेत. मात्र इतरही भागांमधनं, चेन्नईच्या आसपासच्या ज्या काही प्रदेश आहेत त्या सगळ्या मतदारसंघांमधनं देखील TVKचेच उमेदवार लीडवरती असलेले पाहायला मिळतात. त्यामुळेच हे शक्य झालं की तो 100चा टप्पा ओलांडू शकलाय आणि त्याच्या पुढे तो आत्ता सध्या जाताना पाहायला मिळतोय. हे त्याचाच परिपाक म्हणावा लागेल. केवळ शहरी मतं नाही, ओव्हरऑल विजयची वेव, विजयची लाट या निवडणुकीत पाहायला मिळाली आणि ही त्याची बलस्थानं ठरली. एक तर तो सुपरस्टार आहे, त्यांनी प्रचार देखील मोठ्या प्रमाणात केला आणि विजयला प्रचार करताना ना त्याची माउथ पब्लिसिटी प्रचंड झाली. म्हणजे लोकांनी त्याला एकदा स्वीकारल्यानंतर लोकच स्वतःहून म्हणायला लागली की नाही, आम्ही विजयासाठीच वोट करणार आहोत आणि विजयासाठीच आम्ही मतदान करणार आहोत. मला काही तरुणही भेटले होते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही तर वोट केलंच विजयला, ते फर्स्ट टाइम वोटर होते, आणि त्यांनी त्यांच्या घरच्यांना देखील सांगितलं की विजयसाठी वोट करा, आपल्याला बदल हवा आहे. आणि अशा पद्धतीत हा सगळा रिझल्ट आपल्याला आत्ता जो पाहायला मिळतोय तो यातनं ही चेन रिॲक्शन सुरू झाली आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. अगदी खरं आहे. आणि खरं तर तामिळनाडूसाठी राजकारण आणि अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे अभिनेते हे काही नवीन नाही आहे समीकरण. टेस्ट समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळते. मात्र यात काय कमाल विजय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.